नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे त्या अमावस्येच्या रात्री. हा एक चित्तथरारक सत्य अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. लेखन करणं हा माझा छंद होता. कालांतराने मी त्याला माझं प्रोफेशन म्हणून निवडलं. मला अगदी पहिल्यापासून पॅरानॉर्मल आणि सुपरनॅचरल स्टोरीज लिहायला खूप आवडायच्या. काही खऱ्या, काही काल्पनिक, तर काही या दोन्हींचे मिश्रण असलेल्या. लोकांचा प्रतिसादही छान मिळायचा. मला नेहमी अशी एखादी कथा लिहायची होती की ती लिहिताना मी स्वतःही घाबरलो पाहिजे. भरपूर प्रयत्नानंतरही मला अशी कथा लिहायला जमत नव्हती. त्या दिवशी मी मित्राच्या शॉपवर गेलो होतो. तिथून आमचा मस्तपैकी फिरायला जायचा प्लॅन होता. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे एक लॉंग ड्राईव्हला जायचे ठरले होते. रात्री जेवण वगैरे आटोपून मी मित्राच्या शॉपवर आलो आणि गप्पा मारत बसलो होतो. साधारणतः 10 वाजत आले होते. पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. तितक्यात माझ्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. ती त्याच्या दुकानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला आली होती. त्यामुळे तिने माझ्या मित्राला भेटायला बोलावलं. तसे तो म्हणाला, सागर, मी 10-15 मिनिटात जाऊन येतो. तिला भेटून लगेच येतो. आल्यावर आपण दुकान बंद करू आणि लॉंग ड्राईव्हला जाऊ. मीही त्याला ठीक आहे असं म्हटलं. तो गेला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आजूबाजूची दुकानं कधीच बंद झाली होती. मी मात्र त्याच्या दुकानात बसून खाली मान घालून मोबाईलमध्ये बघत बसलो होतो. तेवढ्यात एक आवाज कानावर आला. दादा, खूप पाऊस आहे. मी इथं आडोशाला थोडा वेळ बसू का? तसे मी मान वर करून पाहिलं. एक वयस्कर बाई मला विनंती करत होती. तसे मी त्यांना दुकानातील एक खुर्ची बसायला दिली. ती माझ्याकडे पाहतच त्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली, तुम्ही नवीन दिसताय. ते नेहमी असतात ते कुठे गेले? तसं मी म्हणालो, अहो आजी, तो एका कामासाठी गेलाय. मी त्याचा मित्र आहे, सागर. बर, पण अरे, इतक्या रात्री इथे का बसलायस असा? आसपासची सगळी दुकानं बंद झाली आहेत. आज अमावस्या आहे, लवकर घरी जायला पाहिजे. आजी समजवायचा प्रयत्न करत होती. मी तिला म्हणालो, त्यात काय एवढं आजी, मी काही नाही म्हणत असल्या अमावस्या वगैरे. आता मित्र आला की आम्ही फिरायला जाणार आहोत. तशी ती आजी एकदमच चिडली आणि म्हणाली, कशाला जाता रात्री अपरात्री फिरायला? पोरासारखा आहेस म्हणून सांगतेय. मी पुन्हा त्याच सुरात म्हणालो, काही नाही होतो आजी, तुम्ही उगाच काळजी करू नका. माझे असे बोलणे ऐकून ती थोडी शांत झाली आणि मला पुन्हा समजवायचा प्रयत्न करू लागली. मी काय समजवणार बाळा तुला? स्वतःच्या पोराला कधी समजावू शकले नाही. त्यालाही असंच रात्री फिरायची सवय होती. एके रात्री तो 2 मित्रांसोबत असाच फिरायला गेला. जाताना म्हणाला, चंद्रग्रहण पाहायचंय. त्या रात्री गेला, तो परत आलाच नाही बघ. मी थोडं दचकून विचारलं, का? काय झालं? तसे ती म्हणाली, तो गेला, पाय घसरला आणि खोल दरीत पडला. माझ्या म्हातारपणीचा तोच आधार होता मला. त्याला खूप समजावलं की नको जाऊस, पण त्याने काही ऐकलं नाही. आता मी कोणाकडे बघून जगायचं रे? ज्या टेकडीवर ग्रहण पाहायला गेला होता ती खूप विचित्र जागा आहे. तिथे एक हडळ आहे. तरुण पोरांना आत ओढते. आजपर्यंत किती पोरं तरी गिळली बघ त्या हडळीनं. मी लहानपणापासून ऐकत आले होते, पण जेव्हा माझ्या पोरासोबत घडलं तेव्हा मला कळलं. मी म्हणालो, हो आजी, असं काही नसतं. आपण माणसं अविचारी वागतो आणि दोष भूतांना देतो बघा. भूत, पिशाच, हडळ, आत्मे असलं काही नसतं हो. सगळं आपल्या मनाचेच खेळ असतात बघा. तसे ती आजी हसतच म्हणाली, असतं रे बाळा, असतं. हे सगळं असतं बघ. तुला कधी जाणवलं नसेल म्हणून म्हणतोस. असू दे, तुम्ही तरुण पोरं कोणाचं काय ऐकणार. पण बाळा, खूप विश्वासाने अगदी मुलासारखं समजून तुझ्याशी बोलले बघ हे दुसऱ्या कोणाला सांगू नकोस, कारण ते मला अजिबात आवडणार नाही. तसे मी म्हणालो, नाही आजी, मी नाही सांगणार कुणाला, काळजी करू नका. एव्हाना पाऊसही थांबला होता, म्हणून ती आजी उठून निघून गेली. मी मनातल्या मनात खुश झालो, कारण मला माझ्या पुढच्या हॉरर कथेसाठी विषय मिळाला होता. चंद्रग्रहण, हडळ आणि टेकडी. तितक्यात माझा मित्र तिथे आला. तसे मी त्याला म्हणालो, अरे, एक भारी आयडिया मिळाली आहे स्टोरीसाठी.
तुझ्या दुकानात बसल्या बसल्या. तेवढ्यात तो म्हणाला, अरे आपल्याला आजचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. माझ्या कॉलनीमध्ये एक मयत झाली आहे. जवळची व्यक्ती आहे, जावं लागेल. मीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हरकत नाही म्हणालो आणि थेट घरी निघून आलो. एका अर्थी लाँग ड्राईव्ह कॅन्सल होऊन बरेच झाले होते, कारण त्यामुळे मला माझी स्टोरी लिहायला बराच वेळ मिळणार होता. मी वर माझ्या रूममध्ये जाऊन बसलो, दार लावून घेतलं आणि ट्यूबलाईट बंद करून नेहमीप्रमाणे माझ्या डेस्कवर एक मेणबत्ती पेटवून ठेवली. हे थोडं विचित्र वाटेल तुम्हाला, पण मी हॉरर स्टोरी लिहायला बसलो की मेणबत्तीच्या प्रकाशातच लिहितो, कारण तशी वातावरण निर्मिती झाली की लिहायला बरे पडते. मी स्टोरी लिहायला सुरुवात केली. नावही पटकन सुचलं, एक मंतरलेली टेकडी. जसे मी नाव लिहिले तसे मला एक कर्णकर्कशी किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि धावतच खाली गेलो. मला वाटले की माझी आई किंवा बहीण किंचाळी असेल, पण खाली गेलो तर सगळे शांत झोपले होते. मी खिडकी उघडून बाहेर नजर फिरवली, पण तिथेही कोणी नव्हतं. तसे मी पुन्हा माझ्या रूममध्ये आलो आणि समोर पाहतो तर काय, माझ्या त्या वहीवर मेणबत्ती पडून कागदाने पेट घेतला होता. मी पटकन आग विझवली आणि पुन्हा दुसरा कोरा कागद घेऊन त्यावर लिहायला सुरुवात केली. का कोण जाणे, पण मला सतत जाणवत होतं की माझ्या रूमच्या खिडकीजवळ कोणीतरी आहे. मी नेहमी खिडकी उघडी ठेवतो, पण त्या रात्री वारा पाऊस असल्यामुळे खिडकी बंद केली होती. मी लिहायला सुरुवात केली आणि अचानक खिडकीवर जोरात थाप पडली. आता मात्र मी घाबरलो, कारण माझी रूम दुसऱ्या मजल्यावर आहे. इतक्या उंचीवर कोणी पोहोचणं शक्यच नाही. मी धीर एकवटला आणि उठलो आणि दबक्या पावलांनी खिडकीजवळ आलो. भीतीने काळीच धडधडायला सुरुवात झाली होती. मी हळूच खिडकी उघडली आणि बाहेर नजर फिरवली, पण तिथे कोणीही नव्हतं. मुसळधार पाऊस आणि वारा सुरूच होता. वाऱ्यामुळे जोरात खिडकी आपटली असेल असा विचार करत मी खिडकी बंद करू लागलो, पण खिडकीचे दार कुठेतरी अडकल्यासारखे वाटले. मी अगदी ताकदीनिशी ती बंद करायचा प्रयत्न करू लागलो, पण असे वाटत होते की खिडकी बाहेरून कोणीतरी पकडली आहे आणि ती बाहेरच्या दिशेला खेचली जाते. तितक्यात माझं लक्ष खाली गार्डनमध्ये गेलं. तिथे एक आकृती उभी होती. इतक्या रात्री भर पावसात ती आकृती माझ्या दिशेने एकटक पाहत होती. जसे मी तिच्याकडे पाहिले तसे तिने नकारार्थी मान हलवली आणि अतिशय किळसवाण्या आवाजात किंचाळली. मी घाबरून खाली धावत सुटलो आणि वडिलांना उठवलं. मी त्यांना म्हणालो की आपल्या गार्डनमध्ये कोणीतरी आहे. त्यांनी झटकन उठून बॅटरी घेतली आणि गार्डनमध्ये जाऊन पाहू लागले, पण त्यांना तिथे कोणीही दृष्टीस पडले नाही. त्यांनी मला समजावले की तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये, तुला नको ते भास होत आहेत, जा वर जाऊन झोप आता. मी पुन्हा रूममध्ये आलो आणि लिखाण तसंच अर्धवट ठेवून अंथरुणात जाऊन पडलो. त्या रात्री मला खूप ताप भरला होता. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा आई माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत होती. ती म्हणाली, काल रात्री तू तापाने फणफणत होतास, खूप ताप भरला होता तुला. दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर पडलोच नाही, घरीच आराम करत होतो. माझा मित्र, ज्याच्याबरोबर मी लाँग ड्राईव्हला जाणार होतो, तो संध्याकाळी मला भेटायला आला. आईने आम्हाला दोघांना मस्तपैकी गरम चहा करून दिला. आम्ही दोघं माझ्या रूममध्ये बोलत बसलो होतो. मी त्याला रात्री जे घडलं ते सांगितलं. ऐकून त्याला थोडे विचित्रही वाटलं, पण नंतर तो बोलता बोलता आम्ही विषयही बदलला. मी त्याला विचारलं की काल तुमच्या इथं कोण गेलं रे, कोणाच्या मैताला गेला होतास तू? तसे तो म्हणाला, अरे एक आजी होती, मुलगा काही वर्षांपूर्वी गेला आणि तिला तिचे असे दुसरे कोणीही नव्हते, त्यामुळे एकटीच राहायची. माझ्या मनात अचानक एक शंका येऊन गेली. तसे मी त्याला विचारले, तिचा मुलगा त्या टेकडीवरच्या अपघातात गेलाय का? मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. म्हणाला, हो, पण तुला कसं माहिती? तसं मी त्याला सांगू लागलो, काल तू गेल्यावर एक आजी आली होती शॉपवर, तिनेच सांगितले मला. त्याने पटकन मोबाईल काढला आणि त्या आजीचा फोटो मला दाखवला. मी फोटो पाहताच म्हणालो, अरे हीच आजी, याच आल्या होत्या काल. माझे बोलणे ऐकून मित्र हसतच म्हणाला, तुझा ताप तुझ्या डोक्यात गेलाय बहुतेक, काय अभद्र बडबडतोयस? त्या काल संध्याकाळी 6ला एक्सपायर झाल्यात. त्याचे हे बोलणे ऐकून मी क्षणभर अगदी शून्यात गेलो. माझ्या अशा गोष्टींवर कधीही विश्वास नव्हता, पण जे काही झालं होतं ते नक्की काय होतं
डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. मित्र काही वेळानंतर त्याच्या घरी निघून गेला, पण मी मात्र मला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंग झालो होतो. काल रात्रीपासूनच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात केली आणि हळूहळू मला घडलेल्या विचित्र प्रसंगाचा उलगडा होत गेला. माझी खूप मोठी चूक झाली होती. त्या आजीच काल रात्री पुन्हा आल्या होत्या. त्यांच्या आत्म्याने माझ्याशी मन मोकळं केलं आणि मला सांगून गेले होते की माझं दुःख कोणालाही सांगू नकोस. आणि मी काय केलं? मी त्यांचीच कथा लिहून प्रदर्शित करणार होतो. तेच त्यांना नको होतं. त्यासाठी चढवायला त्या आल्या होत्या बहुतेक. खरंच मी चुकलो. कथा लिहायला घेतलेलं पान मी फाडून टाकलं आणि पुन्हा त्याबद्दल काहीच लिहिणार नाही असं स्वतःला वचन दिलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.